कुमारी शुभांगी बालाजी पांचारे नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत मी सहभाग घेत आहे। माझा कोड क्रमांक NDFC 78। माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। खरं तर आधी न घेता तलवार राज्य करी जगावर असे एक म्हणत जगाला क्रांतीचा, शांतीचा आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, अरे पीर पेतलेकरांची उचलून खांद्यावर कशी राहिली ती माय, दिनी दलितांची आई माता रमाई। आणि तसेच मला भारताची राज्यघटना लिहिताना जास्त कष्ट करावे लागलेच नाही, कारण की माझ्या समोर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होतं। अशा शब्दात शिवरायांचा गौरव करणारे आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असा जगाला संदेश देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। खरं तर मित्र हो, माणसानं माणसाशी माणुसकीनंच वागावं, माणसानं माणसाशी माणुसकीनंच वागावं असा संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। खरं तर सांगत असताना एकदा एका वर्गामध्ये एक शिक्षक आपल्या पहिलीच्या पोरांना सांगतात की उद्या येताना जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला घेऊन यायचा। पहिलीची पोरं काय कळणार त्यांना, तसं ते शिक्षक सांगतात तू SCचा, तू OBCचा, तू ओपनचा, तू ST कॅटेगरीचा। तसं त्या पोरांना फॉर्म देतात, तसं पोरांनी आपापल्या जाती समोर टिकमार्क करतात। तसं त्यातील एक पोरग उठतं आणि शिक्षकांना विचारायला लागतं, सर तुमची जात कोणती व? तसं त्या शिक्षकांनी अतिशय कुतूहल आणि अतिशय आदर्श उत्तर दिलं। ते सर म्हणतात माझी जात आहे ना माणुसकीची। तसं ते पोरग फॉर्म मध्ये बघतं, माणुसकीची जात त्यांना दिसतच नाही। तसं ते पोरग पुन्हा उठतं, पुन्हा त्या शिक्षकाला प्रश्न करतो आणि पुन्हा म्हणतं सर तुमची जात तर या फॉर्म मध्ये दिसतच नाहीये। तसं ते शिक्षक पुन्हा म्हणतात माझी जात आहे ना खूप दुर्मिळ आहे आणि ती आजकाल विलुप्त होत चालली आहे। खरंच मित्रांनो, माणूस हा माणसासारखा वागतो का याचा तुम्ही आणि आम्ही विचार करणं गरजेचं वाटतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेत, त्यातील जर एक प्रसंग सांगायचा झाला, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 5वी मध्ये शिकत असताना बाकीची पोरं उंबऱ्याच्या आत बसायची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उंबऱ्याच्या बाहेर बसायचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळे भिवा म्हणून हाक मारायचे। पण त्यावेळी इंग्रज अधिकारी शाळेच्या इन्स्पेक्शन साठी शाळेमध्ये येतात आणि क्वेश्चनवर क्वेश्चन करायला लागतात, प्रश्नावरती प्रश्न करायला लागतात। उंबऱ्याच्या आत बसलेले काही पोराला प्रश्नाचं उत्तर येत नाही, पण ते उंबऱ्याच्या बाहेर बसलेलं भिवा नावाचं पोरग सगळ्या प्रश्नाची अचूकपणाने उत्तर देतंय। तसं ते इंग्रज अधिकारी भिवा नावाच्या पोराला जवळ घेतात आणि त्याला म्हणतात की भिवा, तू सगळ्या प्रश्नाची उत्तरं तर अचूकपणाने देतोय, मग तू उंबऱ्याच्या बाहेर का बसलेला आहे? तसं त्या भिवाचं उत्तर होतं की साहेब, आकाशातून उडणाऱ्या पक्ष्यांचा सावलीचा विटाळ त्या जमिनीला कधी झालेला नाहीये, तलावावर जाऊन पाणी पिणाऱ्या जनावरांचा विटाळ त्या पाण्याला कधी झालेला नाहीये, पण या देशाला, या देशातील न्याय व्यवस्थेला आमच्यासारख्या दलितांचा विटाळ होतोय। इंग्रज अधिकाऱ्यांची नामुष्की होती। त्यांनी दुसरा प्रश्न विचारला। त्यांनी म्हणाले भिवाला की भिवा, आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे, तू सांग या पृथ्वीवरील सगळ्यात दूरचा ग्रह कोणता आहे? तसं भिवा नावाचं पोरग उठलं आणि सरांना सांगायला लागलं की साहेब, पृथ्वीवरील सगळ्यात दूरचा ग्रह कोणता आहे खरंच मला माहिती नाही व, या पृथ्वीवरील सगळ्यात दूरचा ग्रह कोणता आहे खरंच मला माहिती नाही, पण माझ्या शाळेतील वर्गात कोपऱ्यात ठेवलेला पाण्याचा माठ हा माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह आहे। काय संघर्ष केला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। अगोदर शिका, मग संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते मित्रांनो। आणि पुढे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडन येथे गव्हर्नमेंट परिषदेसाठी जायचं होतं, पण दुर्दैव हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, त्याच दिवशी त्यांचा राजरत्न नावाचा मुलगा मरण पावतो। तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भाऊ धावत धावत येतो आणि राजरत्न नावाच्या पोरासोबत झालेलं सगळं कृत्य सांगायला लागतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात पाणी येतं, स्तब्ध होतात, पण काय करणार, एकीकडे दीनदलित दलितांचा प्रश्न आहे, एकीकडे स्वतःच्या पोराचा प्रश्न आहे। तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी माझ्या एका पोरासाठी सगळ्या दलितांचं आयुष्य अंधारात कोरमडू देणार नाही, मी माझ्या एका पोरासाठी मी आयुष्य, माझ्या दलितांचं आयुष्य नुकसान होऊ देणार नाही। किती संघर्ष केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहासच घडवू शकत नाहीत, हाच एक इतिहास आहे।
म्हणून कुणाच्याही जयंत्या साजऱ्या होत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंत्या साजऱ्या होतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या साजऱ्या होतात. तुमच्या आणि माझ्या नाही होत. जी माणसं समाजासाठी कार्य करतात, जी माणसं समाजासाठी काहीतरी ऋण करतात, त्याच माणसाच्या जयंत्या साजऱ्या होतात. अरे नजारों में नजारा देखा, नजारों में नजारा देखा, आसमान में जब भी देखा, मेरा भीम जैसा सितारा नहीं देखा, मेरा भीम जैसा सितारा नहीं देखा. म्हणून शेवटी एवढंच म्हणते, कोणते आकाश तू आम्हा नेले कुठे, कोणते आकाश तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे, या भरारी आमुच्या ही पाखराची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना, घे तुझ्या या लेकराची वंदना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.